नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपच्या भव्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 7 मध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीस आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली। प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश अण्णाजी पाटील, हिमगौरी बाळासाहेब आहेर, स्वाती राजीव भामरे व योगेश रामराव हिरे यांच्या प्रचारार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅली दरम्यान भाजपच्या धोरणांचा व विकासात्मक कामांचा आढावा नागरिकांसमोर मांडण्यात आला। या रॅलीला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यकर्त्यांचा जोश, घोषणाबाजी आणि नागरिकांचा सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। भारतीय जनता पक्षाचे चारही अधिकृत उमेदवार विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवित असून नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले। सुरक्षित शहर आहे, स्वच्छ शहर आहे, सुंदर शहर आहे आणि त्यात कुंभमेळा आपला हो घातलेला आहे आणि म्हणून इथे सुद्धा महापालिकेमध्ये आपलं सरकार हे असलं पाहिजे, असायलाच पाहिजे आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आता परवा होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी फक्त कमळाच्या फुलाचं बटनच दाबायचं आहे। चारही ठिकाणी ज्या ठिकाणी आपण भागामध्ये महाल असेल इकडे कमळ आहे, बाजूला असेल तिकडे कमळ आहे, इकडे असेल सगळ्या ठिकाणी 100% ठिकाणी आपली निशाणी कमळ आहे। कमळाच्या फुलाचं बटन दाबून आपली पुन्हा सभा करण्याची संधी या चारही उमेदवारांना या ठिकाणी द्या। आपला महापौर झाला की आपल्या भागातलं कुठलंही काम शिल्लक राहणार, सगळी कामं पुढे जबाबदारी या ठिकाणी आमची राहील एवढी ग्वाही मी आपल्या प्रसंगी देतो की भारतीय जनता पार्टीचे आपले चारही उमेदवार या ठिकाणी सुरेश पाटील हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। हे या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत। दुसरे आपले लाडके लोकप्रिय उमेदवार मुन्ना हिरे म्हणजे योगेश हिरे हे उभे आहेत। त्यांना आपल्याला विजयी करायचं आहे। तिसऱ्या उमेदवार आपल्या मागच्या सत्रामध्ये माझ्या घरातून कोणाला लढवलं होतं आणि ज्यांना उभं केलं होतं त्या स्वातीताई भामरे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर चौथ्या उमेदवार आहेत हिमगौरीताई आडके, या देखील या प्रभागाच्या नगरसेविका म्हणून आपल्या सर्वांना भेटत असतात। या भागामधलं एक तरी मला काम असं दाखवा की विरोधी पक्षाच्या लोकांनी केलेलं आहे। आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये अतिशय चांगली रॅली झालेली आहे। त्याच्यासाठी खास आमच्या आमदार आणि काम करणाऱ्या आमदार ह्या हजर होत्या। तसंच पश्चिम मतदारसंघातल्या आमदार पण आमच्याबरोबर रॅलीमध्ये होत्या। आम्हाला या सर्वांचा चांगला पाठिंबा आहे आणि दुसरी गोष्ट आज जी उपस्थिती होती ती अतिशय चांगली होती आणि स्वतःहून लोक आले होते। दुसरे म्हणजे आज गिरीश भाऊ पण उपस्थित राहिले आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शहरासाठी काय करणार आणि ताईंनी जी मागणी केली होती ती सुद्धा ताबडतोब मंजूर केली आणि जे अनेक वर्षापासून जी खाण आहे तिथे जे नागरिक राहतात त्यांना घरं कसे बांधून देता येतील याच्यासाठी सांगितलं। असे अनेक कामाबद्दल त्यांनी हे केलं। तसंच सिंहस्थाबद्दल पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने किती फंड्स येणार, काय येणार हे सर्व सांगितल्यामुळे 100% आमचा सर्वांचा विजय होईल आणि नाशिक शहरामध्ये 100+ जी आमच्या नेत्यांना जे मनात आहे ते नक्कीच होईल असं मला स्वतःला खात्री आहे। आणि आम्ही चारही पण कोणी काही म्हणत असेल तरी आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहे, आम्ही काही नेते नाही आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा सर्वांचा विजय होईल। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 7 मधील भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांचा प्रचाराचा समारोप या ठिकाणी आदरणीय आमच्या कार्यसम्राट आमदार देवयानीताई फरांदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढून झालेला आहे।
आणि या रॅलीमध्ये हजारो नागरिक अतिशय उत्साहाने आनंदाने सहभागी झाले। यावरच आमच्या चौघांचाही 100% विजय होईल यात आम्हाला कुठलीही शंका नाही। समारोपाच्या भाषणामध्ये आदरणीय देवयानीताईंनी त्यांनी केलेल्या कामाची सगळ्यांना कल्पना दिली आणि भविष्यात जे काही संकल्पित कामे करणार आहोत त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचे कुंभमेळा मंत्री, आमच्या सर्वांचे लाडके संकटमोचक मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी देखील आश्वासित केलेलं आहे। आणि त्यांनी आग्रहपूर्वक सर्व नागरिकांना आव्हान केलं आहे की फक्त आणि फक्त कमळाचं बटन दाबून चारही उमेदवारांना नक्की विजयी करा। आणि आमच्या मनात आता कुठलीही शंका नाही की परवा 15 तारखेला या मतदान करत असताना या सगळ्या केलेल्या आमच्या आमदारांनी केलेल्या, आमच्या मंत्र्यांनी केलेल्या कामाची पावती आमच्या लाडक्या बहिणी असतील, आमच्या विधवा बहिणी असतील, आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, या सगळ्या लोककल्याणाच्या जे लाभार्थी आहेत ते सर्वजण आमच्या मागे समर्थन घेऊन ठामपणे उभे राहतील आणि आम्ही चौघांनाही 100% विजयश्री प्राप्त करून देतील यात आम्हाला शंका नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 7 चे आम्ही चारही उमेदवार आणि आमच्या सन्माननीय आमदार प्राध्यापिका देवयानीताई फरांदे यांच्या समवेत अतिशय भव्य दिव्य अशी रॅली आम्ही आमच्या प्रभागातनं प्रत्येक गल्लीबोळातनं काढली। नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पुनश्च एकदा नागरिकांना आवाहन करते, आमच्या प्रभाग क्रमांक 7 मधनं 7A मध्ये सुरेश अण्णा पाटील, 7B मध्ये आहेर हिमगौरी बाळासाहेब, 7K मध्ये भामरे स्वाती राजीव आणि 7D मध्ये हिरे योगेश मुन्ना यांना आपण प्रचंड मतांनी निवडून द्या। कमळ ही आमची निशाणी आहे आणि संघटन कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि नक्कीच पुनश्च एकदा नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आणि कटिबद्ध राहू। आज ह्या रॅलीच्या निमित्ताने इथे समारोपासाठी आम्ही मारुती मंदिराच्या पाराची देवयानीताईंनी असंख्य असे आमचे नागरिक इथे जमले होते आणि त्यांच्या समवेत सगळ्या ज्या कामांची एक यादीच वाचली ती ऐकूनच सगळे नागरिक इतका उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते की आमच्या लाडक्या बहिणी असतील त्यांना लखपती दिदी करायचं असेल किंवा आमच्या मल्हार खाणीचा प्रश्न असेल आणि त्यांना पक्की घरं देणं किंवा रिटेन्शन वॉल बांधणं, याच ठिकाणी आमचे नामदार गिरीश भाऊ देखील आले होते आणि त्यांनी नागरिकांमध्ये खूप असा चांगला विश्वास निर्माण केला आहे आणि उत्स्फूर्तपणे इथे 15 कोटी हे रिटेन्शन वॉल मल्हार खाणीसाठी बांधकामासाठी दिले। आणि असं तत्पर नेतृत्व असताना आम्हाला निश्चितपणे हा विश्वास आहे की सरकारमध्ये, भारतामध्ये नरेंद्रजी, महाराष्ट्रात देवेंद्रजी आणि आता नाशिक महानगरपालिकेवरती नक्कीच कमळाचा झेंडा फडकेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 7 मध्ये मध्य विधानसभेच्या आमदार देवयानीताई फरांदे व आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी बाईक रॅली, ज्याच्यात नागरिकांचा असा सहभाग होता, अशी भव्य रॅली काढण्यात आली व इथे तांबटलेन जिथे आपण आता मारुतीचं मंदिर आहे तिथे समारोप करण्यात आला। त्या समारोपाला आमचे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन हे देखील उपस्थित होते, कारण काही काम करत असताना जेव्हा निधीची कमतरता पडते तेव्हा नक्कीच गिरीश भाऊ आमच्या मदतीसाठी येत असतात। आज त्यांनी घोषणा केली की मल्हार खान येथे जे डेव्हलपमेंट करायचे आहे त्याच्यासाठी 15 कोटीचा निधी त्यांनी आजच मंजूर केला आहे। तसं प्रभाग 7 मध्ये आम्ही 4 वर्षापासून नगरसेवक नव्हतो, तरीही या प्रभागात आमदार देवयानीताई फरांदे यांच्या माध्यमातून अनेक मोठे विकास कामं झालेले आहे आणि आम्हाला चारही उमेदवार, हिमगौरी आडके असेल, आमचे बंधू योगेश हिरे असतील, आमचे मार्गदर्शक सुरेश अण्णे असेल, आमच्या चारही जण आम्ही ह्या विकास कामाची गंगा ही तशीच चालू ठेवणार आहे। तसंच मगाशी तुम्ही प्रश्न केला की निवडणुकीला सामोरं जाताना विशेष काय आहे, तर आमचेच 2 दिवसापूर्वीच आमचे देवाभाऊ नाशिकमध्ये येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींपर्यंत मर्यादित ठीक आहे, पण आता सगळ्या महिलांना आपल्याला आर्थिक सक्षम करायचंय, सगळ्या महिलांना लखपती दीदी बनवायचंय। जेव्हा एक महिला आर्थिक सक्षम होते घरात तेव्हा तिचं कुटुंब हे आर्थिक सक्षम असतं आणि महिलांच्या विषयावर मला जास्त काम करायला आवडेल।